जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार। मन में है विश्वास आणि त्या विश्वासाला भेटले विकास। वाघाळीच्या अभ्यासिकेत घडला स्वप्नांना नवी दिशा देणारा अविस्मरणीय क्षण। जीवनात काही क्षण असे असतात की ते फक्त घडत नाहीत तर आयुष्यभरासाठी मनात कोरले जातात। नंदुरबार तालुक्यातील वाघाळे गावातील एका साध्यासुध्या अभ्यासिकेत आज असाच एक क्षण घडला आणि त्याचा साक्षीदार झाला संपूर्ण गाव। महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव विकास खारगे जिल्हा दौऱ्यावर होते। विविध कामांची पाहणी करत असताना त्यांनी वाघाळे येथील जिल्हाधिकारी डॉक्टर मिताली सेठी यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या अभ्यासिकेला भेट दिली। गावातील युवक युवती स्पर्धा परीक्षांच्या तयारीत मग्न होते। शांत वातावरण, पुस्तकांत हरवलेली स्वप्ने आणि भविष्य घडविण्याची धडपड सुरू होती। याचवेळी विकास खारगे यांची नजर एका युवकावर गेली। त्या युवकाचे नाव होते अक्षय गांगर्डे। अक्षय आपल्या अभ्यासात इतका तल्लीन होता की त्याला सभोवतालचे भानही नव्हते। त्याच्या हातात भारतीय पोलीस सेवेतील वरिष्ठ अधिकारी विश्वास नागरे पाटील यांचे मन में है विश्वास हे पुस्तक होते। खारगे काही क्षण त्या पुस्तकाकडे पाहत राहिले। ते अक्षयच्या शेजारी जाऊन उभे राहिले आणि प्रेमाने विचारले, या पुस्तकाचे लेखक तुला माहिती आहेत का? अक्षयने तत्परतेने उत्तर दिले, हो सर। विश्वास नागरे पाटील, कधी भेटला आहेस का त्यांना? नाही सर। मग बोलला आहेस का? अक्षय थोडासा संकोचला, नाही सर, बोलायची भीती वाटते। हे उत्तर ऐकताच खारगे यांनी तत्काळ आपला मोबाईल काढला आणि विश्वास नागरे पाटील यांना मोबाईल कॉल केला। काही क्षणांतच त्यांनी अक्षयचा संवाद त्याच्या प्रेरणास्थानाशी घडवून आणला। फोनवरील संवाद सुरू झाला आणि अक्षयचा आनंद गगनात मावेनासा झाला। ज्या व्यक्तीचे पुस्तक हातात घेऊन तो स्वप्ने रंगवत होता, ज्या अधिकाऱ्याच्या कार्यातून तो प्रेरणा घेत होता, त्या विश्वास नागरे पाटील यांच्याशी प्रत्यक्ष संवाद साधण्याची संधी त्याला मिळाली होती। याच संवादादरम्यान विश्वास नागरे पाटील यांनी अक्षयला एक अशी गोष्ट सांगितली ज्याने उपस्थित सर्वांनाच सुखद धक्का दिला। ते म्हणाले, अक्षय, तुझा रोल मॉडेल जरी मी असलो तरी माझे रोल मॉडेल आदरणीय विकास खारगे सर आहेत। हे शब्द ऐकताच अभ्यासिकेत एक वेगळीच भावना दाटून आली। ज्यांना आदर्श मानून अक्षय स्पर्धा परीक्षांची तयारी करत होता, त्या विश्वास नागरे पाटील यांचेही आदर्श स्वतः समोर उभे आहेत। हे ऐकून अक्षय भारावून गेला। उपस्थित युवकांच्या चेहऱ्यावर आश्चर्य, आनंद आणि प्रेरणेचे भाव एकाच वेळी उमटले। एका बाजूला आपल्या आदर्शाशी बोलण्याचे स्वप्न पूर्ण होत होते आणि दुसऱ्या बाजूला यशाच्या शिखरावर पोहोचलेल्या व्यक्तीदेखील कोणाकडून प्रेरणा घेतात, हा जीवनाचा मोठा धडा त्या क्षणी युवकांना मिळत होता। त्या काही मिनिटांच्या संवादाने केवळ अक्षयच नव्हे तर उपस्थित प्रत्येक युवकाच्या मनात आत्मविश्वासाची नवी ज्योत पेटली। स्वप्नांना आकार देण्यासाठी मेहनतीसोबत विश्वासही तितकाच महत्त्वाचा असतो, याची जाणीव त्या क्षणी सर्वांना झाली। उपस्थित ग्रामस्थांसाठीही हा अनुभव वेगळाच होता। प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी विद्यार्थ्यांच्या भावना समजून घेतात, त्यांची छोटीशी इच्छा ओळखतात आणि ती पूर्ण करण्यासाठी तत्परतेने पुढाकार घेतात। हे पाहून सर्वांनाच प्रशासनाचा संवेदनशील चेहरा अनुभवायला मिळाला। या प्रेरणादायी भेटीदरम्यान जिल्हाधिकारी डॉक्टर मिताली सेठी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नमन गोयल, अपर जिल्हाधिकारी धनंजय गोगटे, प्रांताधिकारी उषाराणी देवगुणे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर रवींद्र सोनवणे, तहसीलदार प्रदीप पवार, पंचायत समिती गटविकास अधिकारी अर्चना वाघमुळे, सरपंच सुषमा पवार तसेच विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते। या सर्वांनी विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर उमटलेला आनंद आणि उत्साह जवळून अनुभवला। योगायोग असा की अक्षयच्या हातात होते मन में है विश्वास आणि त्याच्या स्वप्नांना नवी ऊर्जा देण्यासाठी सोबत होते राज्याच्या महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव विकास खारगे। म्हणूनच त्या भेटीनंतर उपस्थितांच्या मनात एकच भावना दाटून आली, मन में है विश्वास आणि साथ में है विकास। वाघाळेच्या त्या छोट्याशा अभ्यासिकेत घडलेला हा प्रसंग केवळ एका विद्यार्थ्याचा आणि त्याच्या प्रेरणास्थानाचा संवाद नव्हता, तो शासन, प्रशासन, प्रेरणा, संवेदनशीलता आणि माणुसकी यांचा सुंदर संगम होता। अक्षय गांगर्डेच्या आयुष्यातील हा क्षण कदाचित कधीही विसरला जाणार नाही, कारण आज त्याने केवळ आपल्या आवडत्या अधिकाऱ्याशी संवाद साधला नाही तर स्वतःच्या स्वप्नांवरचा विश्वासही अधिक दृढ केला आणि कदाचित म्हणूनच आजच्या दिवसाची आठवण त्याच्या मनात कायम राहील। कारण कधी कधी एका फोन कॉलपेक्षाही मोठी गोष्ट असते ती म्हणजे एखाद्याच्या स्वप्नांवर ठेवलेला अक्षय विश्वास। सपना चौधरी, जय मल्हार न्यूज, नंदुरबार। जय हिंद विश्वास, मोठा विश्वास।
तर मी नंदुरबार जिल्ह्याच्या दौऱ्यावर आलो आहे आणि इथल्या कलेक्टर मॅडम मित्रांनी सुद्धा माझ्यासोबत आहे आणि त्यांनी एक उपक्रम सुरू केला अभ्यासिका ट्रायबल एरिया. तर त्या अभ्यासिकेमध्ये मी आलो आहे आणि मुलं वेगवेगळ्या पद्धतीची पुस्तकं वाचतात. तर ते मी एका मुलाजवळ आलो अक्षय नावाचा. तर तो जे पुस्तक वाचत आहे त्याचं नाव आहे मनवे है विश्वास. मला छान वाटलं आणि या मुलाला म्हटलं की हे कोण तू भेटलास का कोणी त्यांना. तर तो म्हटलं अजून हिंमत नाही झाली. म्हटलं बोलणार काय आता बोलायला पण हिंमत होत नाही असं म्हणतो. तर तुझा आदर्श आहे एक मिनिटं जरा बोल याच्याशी असे बोल. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. आणि ते तुझ्यासमोर जे सर आहेत ना ते माझे रोल मॉडेल आहेत. सरांच्याबद्दल मी पुस्तकात लिहिलंय वाचलंयस का तू. खानगी सरांबद्दल आहे. नाही जस्ट आता मी वाचायला चालू केलेलं आहे. म्हणजे मी बघितलं की युट्यूबला की तुमचं पुस्तक आहे असं. बरं हे सरांच्यामुळेच मी सर्व्हिसेसमध्ये आलो. सरांनी मोटिवेट केलं आणि त्यांचं खूप योगदान आहे माझ्या यशात आणि ते तुला भेटतात नाही माझ्यापेक्षा 1000 पटीनं मोटिवेट विश्वास आणि तुझा मोठेपण आहे. तुझे सगळे कष्ट आहेत स्वतःचे तुझं काम आहे. पण हे खूप चांगला विद्यालय मॅडमने खूप चांगला उपक्रम आहे केलेला आहे. त्यांनी अशा जिल्ह्यामध्ये किती 125 अशा अभ्यासिका तयार केल्या आणि या अभ्यासिकेमधून मग वेगवेगळ्या गव्हर्नमेंटच्या डिपार्टमेंटचे लोक बरेचसे गेलेले आहेत. मुलं मुली गेलेले आहेत. सगळं ट्रायबल आहे. ओके थँक्यू विश्वास. थँक्यू. मी वाघाळ येथला मुलगा आहे. मी मन हे विश्वास नांगरे सरांचं पुस्तक वाचत होतो तेव्हा ते सर आले. त्यांनी विचारलं की हा पुस्तक कोणतं आहे. मग मी सांगितलं त्यांना की मन हे विश्वास नांगरे सरांचं पुस्तक आहे म्हणा. मग त्यांनी मला कॉल लावून दिला की बोलायचंय तुम्हाला का काय असं तसं. मग मी सरांशी बोललो. मग त्यांनी सरांना सांगितलं की हे तुमचं पुस्तक आहे हा मुलगा वाचतोय असं. आणि माझं ते ड्रीम होतं की मी ते पूर्ण केलं. की सरांशी बोलायचं होतं आणि भेटायचं पण होतं असं. एकदम म्हणजे असं वाटलं नव्हतं की मी त्यांच्यासोबत बोलतोय असं.